नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? अर्थातच मजेतच असायला हवं. नवीन दिवसाची नवीन सुरुवात फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आता आपण जाणार आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये माझी काही लाईन ऑफ वर्क आहेत. सो ते मी पूर्ण करण्यासाठी जाणार आहे. तर तुम्हालाही घेऊन जात आहे, तुम्हालाही दाखवणार आहे मी कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे कामं. आणि अजून एक आहे की एका ताईंची मला कमेंट आलेली होती की ताई, व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या गोष्टींची इम्प्रूव्हमेंट करा. सो तीही एक वस्तू मला परचेस करायची आहे. सो ती वस्तू काय असणार आहे, सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि त्याचा वापर करून मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच खूप सुंदर व्हिडिओ बनणार आहेत. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा, कारण की नेक्स्ट जे व्हिडिओ असणार आहेत ना, इतके इंटरेस्टिंग आणि एवढे भारी असणार आहेत ना, खूप छान असणार आहेत. तुम्हाला त्याच्यामधून खूप मोटिवेशनल आणि खूप सुंदर अशी माहिती, नॉलेज भेटणार आहे. सो त्याच्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल माझा व्हिडिओ आला की. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की पुन्हा तुम्ही विसरचाल यासाठी. सो चला मग आता आपण निघूयात पुण्यामध्ये. इतकं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, पण आता आपल्याला ती कामं पूर्ण करायची आहे. सो त्याच्यामुळे निघायचं आहे. सो चला तर मग आपण निघूयात आता पटकन आपल्या आवडत्या पुण्यामध्ये. लेट्स गो. तर फ्रेंड्स, मी आता आलेले आहे, गाडी काढते आणि काय करू, माझं ॲक्च्युली खूप कन्फ्युजन झालेलं आहे. जाऊ का नको, जाऊ का नको, पण ॲक्च्युली काम पण खूप करणं महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामुळे जाणं तर गरजेचं आहे. असो, चला निघूयात आणि तुम्हाला पुण्याची सैर करते. चला. तर फ्रेंड्स, आता मी थांबलेले आहे एका ठिकाणी रस्त्यामध्येच. आणि इतकं प्रचंड ऊन आहे, तुम्हाला सुद्धा दिसत असेल. आहे बघा, फार कडक ऊन आहे, भयानक ऊन आहे. आणि इथे ना मी पाणी पिण्यासाठी थांबले ॲक्च्युली. इतकी सुंदर इथं झाडी आहेत ना, खूप गर्द झाडी आहेत या ठिकाणी. खूप छान वाटते, वातावरण वगैरे खूप सुंदर आहे इथे. पण सावलीमधून बाहेर गेलं की लगेच ऊन आहे. वरती थोडंफार ढवळ वातावरण आहे, पण बघू आता कसं पुढे आहे. ॲक्च्युली मला जर वाटतं की अजिबातसुद्धा ऊन नको आहे, पूर्णपणे सावली असावी. हे पहा फ्रेंड्स, मी इथं ना पाणी पिण्यासाठी थांबलेले होते आणि म्हणलं थोडंसं गाडी ड्राईव्ह करून थोडं थकले होते, त्यामुळं. तर इथं हा बघा कोण आलेला आहे, फ्रेंड, माय न्यू फ्रेंड. ए फ्रेंड, इकडे. फ्रेंड, काय काय करतोय तू? तर एक फोन आलेला होता, सो त्याच्यामुळे मग मी आता पुन्हा अजून थांबले. जवळपास मला अर्धा तास झालं मी इथं थांबलेले आहे. एका क्लायंटचा फोन आला होता, त्याचे मी डॉक्युमेंट्स त्याला बनवून दिले कधीच, तरी पण त्याला व्हॉट्सअपला सेंड केले आणि तो म्हणतो की मला दिलेच नाहीत अजून डॉक्युमेंट्स. म्हणजे हे असे असतात पण लोक, म्हणजे एवढं प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना वेळेवर सगळे डॉक्युमेंट्स देऊन सुद्धा त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही मला दिलेच नाही. म्हणजे त्याला मी काय जे बोलते त्यांना ते समजतच नाही आहे. असं होत असतं, असं क्लायंटचा अनुभव असतो. सो आता इथे मी थांबलेले आहे, बघू शकता किती कडक ऊन आहे, त्याच्यामुळे पण मी थोडंसं थांबले. तर चला आता मी निघते, पटकन स्कार्फ वगैरे बांधते आणि निघते. सुनसान रस्ता आहे, बघू शकता किती सुनसान रस्ता आहे. ते झाडे आहेत गर्द मस्तपैकी. इकडे पूर्णपणे जंगल आहे. सो चला आता आपण निघूयात. तर फ्रेंड्स, मी आता पोचलेले आहे विश्रांतवाडी येते आणि भयानक ऊन आहे, बघू शकता. नुसतं ढग आलेलं आहेत, पण काय सावली पण नाही आहे आणि काय नाही आहे. कुठे गेली सावली काय माहिती, एवढे ढग दिसत आहेत. पण आणि तर ऑलमोस्ट मी फार जवळ आली आहे. गाडी चालवताना सुद्धा इतके फोन येत आहेत ना. म्हणजे मी गाडी चालवताना एवढे फोन येत आहेत ना, खूप फोन आहेत. म्हणजे जवळपास मला आतापर्यंत 7 ते 8 वेळा फोन आला असेल, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं प्रत्येक वेळेला. विमान चाललंय वाटतं, विमानाचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल, बघू शकता. पण विमान कुठं दिसत नाही आहे. असो, तर आता मी पाणी पिते थांबले तर, आणि त्यानंतर मग आपण आपला पुढचा प्रवास चालू करूयात. ऊन कमी जास्त होते, चालणारच लपाछपी उन्हाची. आज तुम्हाला ना माझ्याकडनं नाही स्टोरी पूर्णपणे ऐकायची सारखी, की ऊन 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 आणि ऊन फक्त आणि फक्त उन्हाबद्दल फक्त आपण आज गोष्ट बोलणार आहे. पाणी पिलं, सो आत्ता बरं वाटायला लागलं फारच. हा आहे विश्रांतवाडीचा परिसर. आणि हे जे समोरचे आहेत ना, तर ते पुढचे समोरचे आहेत ना, तर ते क्वार्टर्स आहेत. आणि बघू शकता विश्रांतवाडीमध्ये सुद्धा अशी मस्त झाडे लावलेली आहेत, खूप सुंदर.
तर चला आता आपण निघूयात, कारण की पुढच्या कामाला परत लेट होऊन जाईल आपल्याला. असा परिसर आहे हा विश्रामवाडीच्या पुढचा. तर फायनली फ्रेंड्स, मी आता प्रॉपर पुण्यामध्ये पोहोचलेली आहे आणि मी आता कुठे असेल ओळखा. तर ठीक आहे, मी तुम्हाला जास्त सस्पेन्स नाही ठेवत आहे. तर आता मी प्रॉपर पुण्यामध्ये म्हणजे आता मी आहे शनिवार वाड्याच्या येते. तर तुम्हाला मी बॅक साईडला शनिवार वाड्याच्या, तर तुम्हाला मी दाखवते शनिवार वाडा कसा दिसतो बॅक साईडनी ते. तर आपण ना शनिवार वाड्यात स्पेशली एक दिवस ब्लॉग बनवणार आहे स्पेशल. तर त्यावेळेस मी एक दिवस वेळ काढणार आहे आणि पूर्णपणे तुम्हाला शनिवार वाड्याची सैर करणार आहे. स्कार्फ नाही काढलेला कारण की फार कडक ऊन आहे, त्याच्यामुळे जर स्कार्फ काढला ना तर मग पूर्णपणे करपून जाईल. तर आता आपण जाऊयात पुढची आपली कामं करण्यासाठी. तर चला पटकन जाऊयात, या उन्हात आम्हाला नको वाटतं अजिबातसुद्धा. फ्रेंड्स, मी आत्ता गाडी पार्क केली आणि आता जात आहे माझं जे जिकडे काम आहे तिकडे ते करण्यासाठी. बघू शकता वरती तळपता सूर्य, भयानक ऊन आहे आणि त्याच्यामध्ये हे असलं ट्रॅफिक आहे. शनिवारवाडा इथून चालू होतो, तिकडे एंड होतो. तर आता आपण शनिवारवाड्याच्या समोर जाणार आहे, आपलं तिकडेच काम आहे त्यासाठी. तर इकडे या बाजूला इतकं ट्रॅफिक आहे ना, अक्षरशः चालणाऱ्या माणसांना चालून पण देत नाही आहेत ते गाड्या. त्यामुळे मी असं इकडून पायी रस्त्यावरून जाते मस्तपैकी एका साईडनी शांत चित्ते, आणि सावली पण आहे या साईडला. आणि इकडे आहे शनिवारवाडा. शनिवारवाड्याच्या साईडनी बघा किती गर्द आणि उंच उंच झाडी आहेत. मी चालली बस. असं आहे पुण्याचं वातावरण आहे, ट्रॅफिक, ऊन आणि झाडं. तर फ्रेंड्स, आता आपण ना शनिवारवाड्याच्या आतमध्ये प्रवेश केला आहे गेटमधून आणि पाहू शकता केवढं गर्दी आहे. किती लोकांनी गाड्या पार्क केलेत, किती लोक विजिट करताय शनिवारवाडा पाहण्यासाठी. केवढा भव्य होता हा शनिवारवाडा, पाहू शकता फ्रेंड्स. इथे काय आहे महानगरपालिकेची काहीतरी माहिती, आणि इकडे द्वार आहे. केवढी गर्दी आहे पाहिलं का फ्रेंड्स. बहुतेक ट्रिप आली आहे वाटतं लहान मुलांची कॉलेजची, आणि हा जाण्याचा मार्ग आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी उसाचा रस प्रेफर केला, कारण की इतकी तहान लागलेली होती ना. सो त्याच्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा उसाचा रस पिऊया. त्याच्यानंतर मग मला एनर्जीची खूप गरज आहे. सो पुढे अजून बरीचशी कामं मला करायची आहेत. त्यासाठी मला काहीतरी थंडगार पिलं तरच मी पुढे एनर्जेटिक कामं करू शकणार आहे.
आता मी इथे आलेले आहे शनिवार वाड्याच्या पुढे आल्यानंतर इथे तुळशीबेल बागेच्या इथे आलेले आहे आणि इथे विचार करत होते की काहीतरी मला शॉपिंग करायची आहे. आता इथे बघू शकता आपण आता प्रॉपर तुळशीबेल बागेमध्ये आलेलं आहे. इथे 2 सेक्शन्स आहेत तुळशीबेल बागेमध्ये. एका वेनी एंट्री करायची आणि दुसऱ्या वेनी बाहेर पडायचं. सो खूप भला मोठं इथे हा सर्व परिसर आहे तुळशीबेल बागेचा आणि इथे खूप खरेदी करण्यासारखं आहे. तर इथे बघू शकता तुळशीबेल बागेमध्ये आणि इथे मी असं उभं राहिलेले होते आडोशाला उन्हामुळे आणि इतकं गर्दी होती ना, फार गर्दी होती. कारण की सध्या कसं अधिक मास असल्यामुळे वगैरे खूप लोक खरेदी करण्यासाठी वगैरे ज्वेलरीची किंवा ड्रेसेसची, कपड्यांची, इतर काही लहान मुलांची कपडे असतील किंवा ज्वेलरी असेल लेडीज लोकांची. सो त्यासाठी खूप गर्दी, ऑलवेजच गर्दी असते म्हणा, पण खूप यंदा तर गर्दी होती. आणि डेकोरेशन साहित्यासाठी पण फार गर्दी होती. अगदी चालायला सुद्धा जागा नव्हती, पाहू शकता तुम्ही. तर चला तुम्हाला मी आता दाखवते पुढे पुढे काय आहे ते. आणि फ्रेंड्स हा आहे विश्रामबाग वाडा, जो की खूप फेमस हा वाडा आहे. आपण आतमध्ये एखाद्या दिवशी जाऊया, तुम्हाला मी नक्कीच हा वाडा दाखवेन. फार पुरातन आहे, फार जुना वाडा आहे हा. सो फ्रेंड्स आता मी आहे तुळशीबेल बागेमध्ये आणि एवढी गर्दी येते. आणि आता इथे मी थांबलेले आहे मिल्कशेक घेण्यासाठी, जे की खूप फेमस इथे तुळशीबेल बागेच्या बाहेर आल्यानंतर खूप फेमस हॉटेल आहे, जे की कोल्ड्रिंकसाठी फेमस आहे. तर इथे मी मिल्कशेक घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. अजून मला बरीच पुढे कामं करायची होती. तर गाईज आता मी जात आहे खरेदी करायला साड्यांची. त्यानंतर मी इस्कॉनमध्ये आले भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, कारण की जाण्याचा वेळ तोच होता. सो फ्रेंड्स आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टेक केअर.